अरे हो, तुझे पेपर कधी येतच नाही 13 तारखेला. आता झालं की मग आठवडाच राहिला इकडे इकडं. आता अजिबात लय खेळायचं नाही काय नाही बघ. वार्षिक पेपर येते ना, आता जरा थोडं सिरियसली अभ्यास कर. झालं पेपर झाली पुन्हा सुट्टीच आहे निवांत. चांगली मार्क्स पडली पाहिजे, स्कोरिंग लय गेलं पाहिजे. असताच कसं आहे तसा. हा मम्मा मला या वर्षी ट्रिप नेणार. पेपर झाले ट्रिपला गेले. कुठं जायचंय ट्रिपला आता? हा मामाच्या गावाला जाऊ द्यायचं ट्रिपला. होय होय मुलगी. जाऊ जाऊ. खुश झालाय मग काय. पण अभ्यास केला पाहिजे आता, मग बाकी सगळं. मग जाऊ फिरायला गेला कुठं जायचंय है ना. त्यामुळे मामाच्या गावाला जायचं ट्रिपला. हा त्यालाच म्हणलं मामाच्या गावाला जायचं. कोंबडीची अंडी काढायला. होय काढायची की नाही कोंबडीची अंडी. खुश झाले होय. फ्रेश वाटतं ना सकाळी सकाळी फिरायला आलं. आता काय माल काढायला म्हणून. कुठला पक्षी? हा कुठला पक्षी? कुठलं पिकलेले किती पानं पडले असं. चला आजची हजार पण म्हणते लावा. पिकले का? अयो किती मोठी निघाली. हो चला. आफ्ता काय करतेस?
भाजी बनवून घेतली होती आत्तीने, कणिक मळली तोपर्यंत इकडे मी असताना रेडी करत होते म्हणून आत्तीने बघितली भाजी शिजली आहे का म्हणून. आज काय नाही, शेपूची भाजी केली होती मुलांच्या टिफिनसाठी. अजून आत्तींची आंघोळ व्हायची होती बरं का. येता येता मला सांगते चहाचा कप तेवढा आत नेऊन ठेव म्हणते. बाय. बाय असता असता बाय. होय. आजोबांनी चहा पिऊन हॉलमध्ये कप ठेवला होता म्हणून आस्था मला स्कूलला जाता जाता सुद्धा ओरडून सांगत होती की मम्मा कप घेऊन जा आतमध्ये म्हणून. आता आतमध्ये आले. आता इथं मस्त असं साधं सिंपल इथं कोबी बनवला होता आणि सोबतच इकडं भरली वांगी बनवली होती. तर भाजी शिजली होती आता ही वांग्याची. त्याच्यानंतर लगेच किचन ओटा आवरून घेतला आणि वांग्याची भाजी 2 मिनिटं अजून ठेवली होती तशीच. तर हे बघा मस्त अशी अगदी जवळून दाखवते तुम्हाला. खूप दिवसानंतर केल्यामुळे खाण्याची पण तेवढी एक्साइटमेंट होती बरं का. म्हणजे तसं तर खारं वांगच करायचं होतं पण म्हटलं नको चला चणचणी तसं तिखट वांग बनवू म्हणून इथं बनवलं. मस्त दोघे जण फटाने खात चाललोय तिकडे मोसंबीच्या बागेत. हाय की नाही? काय वायपट जात नाही. मग काय. ह्यांनी पण आहेत वाटतं इकडं. आहेत बसतात की झाडाखाली. अर्धाच फांद्या वाळले तर अर्धा वळले ते ग. हा आता वळलेच घे लागत. नेहो ही परत बाहेर निघायला की जरा हे होतं. मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं होतं ना आपण मोहरीचं खळं केलं होतं ते. तर ती खळं करून थोडीशी मोहरी शिल्लक राहिली होती. त्यातल्या अजून ही बघा हिरवच आहे अजून ह्याला काढायला थोडासा टाइम आहे. पण हिकडची आता काढायला आले. हे बघा ही काढायला आली. ही काढायला आले. ही चांगली सुकली. जास्त वाळली तर आता ही काढून घ्यायला लागेल. ठेवा ही चांगली सुकली. हिरवी काढली का कलर असा होतोय. हा कलर असाच राहतो हिरव्या मोहरीचा. म्हणून वाळूच दे लागते हातात. हा आणि आपण जे मोहरीचं खळं केलेला व्हिडिओ टाकला होता ना त्याला मला तुमचं भरभरून प्रेम मिळालं बरं का. मिलियन+ गेला आपला व्हिडिओ तो. इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला सुद्धा. हे बघा इकडं पण राहिली अजून काढायची. लसूण लावल्यापासून म्हणजे मोठा चांगला आल्यापासून रोज म्हणतोय आज काढून घेऊन चटणी करू उद्या करू. आता म्हणलं चला आलोय तर आज घेऊनच जाऊ पाच चटणीला. काढून घेते आता चांगला मोठा बघून. अयो कसला गड्डा धरलाय याव. जेवढं घट जाते ते गड्डा मोठं झालं. गड्डा मोठा झाला चांगला. बस आता अजून 1-2 काढूया. अयो तसं बघायला गेलं तर लसूण ह्या वर्षी आपण मागास लावलाय. म्हणजे दरवर्षी दसऱ्यात लावतो पण ह्या वर्षी दिवाळी झाल्यानंतर लावला होता. त्यामुळे आता काढायला पण अजून टाइम लागेल. अजून किती महिनाभर जाईल की हे नाही. महिनाभर लागते. नॉर्मली म्हणजे जेव्हा लसूण लावतो दसऱ्यात तर आपला पाडव्याला निघतो लसूण. पण ह्या वेळेस अजून निघायचा नाही. अजून टाइम आहे थोडासा. आज तर म्हणलं चला मस्त अशी चटणी बनवू आता. काय फुल काढलं की त्याचं. फुल काढलं की वरती एक आहे.
हा नाही आता ही लावून घेऊया की आपण सगळी रोपं आपली. त्या आधी तर लावायचं बघू. गुलाबाची तर लाव्या आधी. रबर प्लांट थोडे कुंडीत लावायचे आपल्याला. येल्लो येल्लो त्याला लागत नाही ती शोच आहे. ऑरेंज ऑरेंज पिंक राणी कलरचा. दोन घेतो. दोन्ही हातात पकडून धरायचं. हा तसं अशातला माती लागल त्याची. हा चला हा मी घेते ती. चला चला पप्पा गेले. पटकन ती खोड काढायचंय कनेरीचं. कनेरीचं खोड ही अलीकडच ती झाडाचं. हा निघतंय का असता. ठेव खाली असता. हा हा निघाले की. अयो किती मोठं निघालं. हा माती लागली. पाणी हौदर आहे की. हौदर आणखी तिकडे कुठं चालली. बस बस ते माहिती पाणी आणते ती. थांबते ना. इथे एक लावून घेतले. हा जो आहे ना हा पिवळ्या कलरचा गुलाब आहे. आणि इकडं जे आपण दोन लावली होती त्यातला एक ऑरेंज कलरचा आहे आणि एक थोडासा असा राणी कलरचा आहे. ही जी खालची पान आहे ती ना सेम तसल्या कलरचा. थोडा छान सुगंध दरवळतो त्याचा त्या फुलाचा. लावून तर घेतला. आता इथलं सगळं आवरून घेतो. ते गड्डा काढला आता तो पिशवीत लावायचं म्हणतोय. चहा घेऊ म्हटलं बाहेर. या मस्त चहा प्यायला घ्या. आता तू मस्त तू हा मग काय. हात घालायचा. दोन आता इथं बाहेरच मस्त असं आत्तीने कडक असा चहा बनवून आणला होता म्हणून बाहेरच बसून सगळ्यांनी खाल्ला. आणि त्याच्यानंतर बघा लावलेली रोपं परत काढायला घेतली. आता का ते बघा तुम्हाला सांगते मी. चला लागल वज आहे वज तसंच.
घराच्या दक्षिण दिशेला ना जाड अशी रोपं लावली म्हणजे झाडं लावलेली चालते ते नाजूक जर रोपं तिकडे लावायची नाहीत कधी म्हणून त्याच्यामुळे परत काढली. आता पूर्ण वास्तुशास्त्रानुसार आम्ही सगळं करतो आणि त्याच्यावर आमचा विश्वास आहे. तर तुम्हाला पुढे जाऊन मी त्याच्यामध्ये सगळं डिटेल सांगितलीच आहे बघा. तर तुम्ही मला बऱ्याच वेळा विचारता की ताई नर्सरीतनं आणलेली रोपं लावण्यासाठी किंवा इतर जे आपण रोपं लावलेली असतात तर त्याच्यासाठी कोणतं खत वापरते. तर इथं आम्ही जास्त करून तर कोंबडी खतच वापरतो आणि शेणखत वापरतो. तर हे बघा आता इथं त्या मातीमध्ये मिक्स केलेलं आहे त्याच्यामुळे ती मातीनं असं व्यवस्थित तो खड्डा भरून घेतला आम्ही इथं. तर बाहेरून घरात आले आणि मग मी स्वयंपाकाला लागले. पण इथं बघा आरो माझी हेल्प करत होता. म्हटलं मग आज अंडी मी शिजायला ठेवणार आहे. तर म्हटलं ठीक आहे. तर आता हा माझ्याकडे अगोदरच एक बॉयलर असल्यामुळे ना काम माझं सोपं होतं बघा. तर बघा हा आता जेवढी लागायची तेवढी अंडी त्याने त्याच्यामध्ये घातली. पाणी ओतलं पाहिजे तेवढं आणि ब्ल्यू बटनसह चालू होतं त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आणि मशीनमधलं पाणी आटलं की मशीन ऑटोमॅटिक ऑफ होते. लगेच अंडी शिजवून घेतली इकडं उकडून आणि हे बघा इकडं आरो दादाने सोलून सुद्धा दिली. संध्याकाळी मस्त असं आमचं जेवण वगैरे झालं सगळ्यांचं. अगोदर आम्ही पलीकडे झाडं लावलेली मी तुम्हाला दाखवलं होतं. पण प्रॉब्लेम काय झाला की अगोदर आम्ही झाडं म्हणजे रोपं लावून घेतली सगळी आणि परत आम्ही बघितलं रोपं लावल्यानंतर मग आम्हाला कळलं की घराच्या दक्षिण दिशेला म्हणजे गुलाबाची जी काटेरी झाडं असतात ना तर ती लावायची नाही. त्याच्यामुळे घरात अशांतता निर्माण होते. आणि जसं की तुम्हाला मी आत्ता म्हणलं की आमच्यात आम्ही वास्तुशास्त्र खूप जास्त मानतो त्याच्यामुळे तिकडची झाडं ट्रान्सफर केली आणि परत तिकडं लावली. आता हिथं पण लावलं होतं रात्री गुलाबाचं झाड बरं का. आणि नंतर परत रबर प्लांट लावताना ना त्याची दिशा थोडी वेगळी वेगळी होत होती. शिकलं परत गुलाबाचं झाड काढलं आम्ही आणि इथं पलीकडे ट्रान्सफर केलं. तेव्हा इथं लावले आता इथं लावले. म्हणजे आता जेवढी पण आपण फुलांची झाडं वगैरे लावलेली असते ना सगळी वास्तूनुसार लावलेली असते. म्हणजे कुठल्या दिशेला कुठलं झाड लावायचं ते बघून. आता इथं कोपऱ्यावर घराच्या ईशान्य दिशेला ना पारिजातकाचं रोप लावून घेतलंय त्यामुळे ना घरामध्ये ना आपल्याशी सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि शुभ असतं बरं का ते. आणि हे जे पारिजातकाचं जे रोप होतं ना ते त्रिवेणीने घेऊन आली होती बरं का. आणि अशी काल सगळी झाडं लावून घेतली रोप. हे बघा इथं गुलाब लावले. हार्बर प्लांट आहे. इथं जरबेरियाचं लावलंय. आणि एक गुलाबाचं रोप शिल्लक राहत होतं म्हणून आता सध्या ही पिशवीमध्ये ठेवले लावून. म्हणलं परत बघू आता त्याची स्पेस बघून लावूया म्हणून. आणि ह्या रोपाची कुंडी पण पूर्ण फुटली होती त्या दिवशी म्हणून हे रात्री बदलून घेतलं सगळं. म्हणजे भरपूर टाईम गेला तुम्हाला सांगू का. साधारण 5:30 वाजता आम्ही लागलो होतो रोपं वगैरे लावायला. आम्हाला रात्री 8:30 वाजले सगळं होईपर्यंत. आणि हे बघा इथं पण लावलं. इथं गुलाबाचं झाड लावलेलं वेगवेगळ्या कलरचे आहेत आणि हे रबर प्लांट आहे. आणि तुम्ही बऱ्याच वेळा मला म्हणाला ना ताई खाऊच्या पानाचा वेल दाखव म्हणून. तर हे बघा इथं आता ह्याला चढवायचं आहे. अजून पाहिजे तेवढा तसा सुधारला नाहीये पण ठीक आहे आता बघू. तात्पुरतं लावलाय आता. हा फुटलाय चांगला. आणि इकडे जास्वंद लावली कोपऱ्यावर. व्हाईट जास्वंद. आता हे सुकले. हे पण छान फुटले पण हे इथं लावून घेतले आता. तर ते असं झालं कधी नव्हे ते रोप आणली ते पण लावताना इतका प्रॉब्लेम झाला की काय सांगू. चला मग असू द्या. कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटू परत. तोपर्यंत बाय.